पन्हाळा तालुक्यातील माले इथल्या बापूसाहेब जमदाडे जयभवानी सहकारी पाणीपुरवठा माले केखले पोखले शहापूर या संस्थेचे संस्थापक चेअरमन कैलासवासी बापूसाहेब जमदाडे यांचा स्मृतिदिन कृतज्ञता दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो। यावर्षी 15व्या कृतज्ञता दिनानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात आले। पाणीपुरवठ्याच्या कार्यस्थळावर असणाऱ्या कैलासवासी बापूसाहेब जमदाडे यांच्या पुतळ्याला सकाळी अभिषेक घालून संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं। संस्था कार्यक्षेत्रातील माले केखले पोखले शहापूर या गावातील तरुण सद्भावना दौडच्या माध्यमातून ज्योत प्रज्वलित करून या कार्यक्रमात सहभागी झाले। या सद्भावना दौडचं स्वागत चेअरमन सचिन जमदाडे यांनी केलं। त्यानंतर शाहीर कृष्णा जाधव यांचा शाहिरीचा कार्यक्रम झाला, तर शहापूर इथल्या लहान मुलांनी मर्दानी खेळ सादर केले। स्मृती दिनानिमित्त पारगावमधील महात्मा गांधी ब्लड बँकेच्या सहकार्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं। या शिबिराचं उद्घाटन जिल्हा उपनिबंधक सुनील धायगुडे, पन्हाळ्याचे सहाय्यक निबंधक नारायण परजणे यांच्या हस्ते करण्यात आलं। या रक्तदान शिबिरात एकूण 122 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। पाणीपुरवठा संस्थेमार्फत रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या। दुपारी स्मृती भोजन तर सायंकाळी युवा व्याख्याते, समाज प्रबोधनकार, शिवचरित्रकार हसन सय्यद यांचं शिवचरित्र समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं। स्मृती दिनानिमित्त पाणीपुरवठा कार्यस्थळावर वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे, गोकुळ दूध संघाचे संचालक अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ कोडोलीचे सचिव डॉक्टर जयंत पाटील, कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भारत पाटील, वारणा बँकेचे संचालक संजय सिंह जमदाडे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती वैशाली पाटील यांच्यासह माले, शहापूर, केखले, पोखले, मोहरे, सातवे, काखे, कोडोली आदी गावातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट देऊन कैलासवासी बापूसाहेब जमदाडे यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं।